SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत। पेपर फुटी विरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यार्थिनींवर लाठी हल्ला करणाऱ्या सरकार विरोधात तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आवाज उठवणारे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या इतर नेत्यांना पोलिसांनी आज संध्याकाळी बळाचा वापर करून ताब्यात घेतले। पोलिसांची ही कारवाई अत्यंत निषेधार्ह असून सरकारच्या हुकुमशाही वृत्तीचे आणि लोकशाहीचा आवाज दडपण्याच्या मानसिकतेचे प्रतीक आहे। विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवाज उठवणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर करण्यात आलेल्या या पोलीस कारवाईचा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करत आहोत। तरुणांच्या हक्कांची आणि त्यांच्या भवितव्याची लढाई आता काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून लढत आहे। देशातील युवकांचे भविष्य सुरक्षित होईपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही। विद्यार्थ्यांवरील अन्यायाचा जाब सरकारला द्यावाच लागेल। लोकशाहीचा आवाज दडपता येणार नाही। राहुल गांधी के मुंह से खून निकाल दो। बाहर आने